22 एप्रिल 2021 ला आलेल्या नवीन शासनाकडून आलेले जे निर्देश आहेत त्या निर्देशानुसार जिल्हाबंदी लागू करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक गोष्टींसाठी मग याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी आहे, जवळपासचे म्हणजे अगदी जवळचे कोणी सिरियस आहेत त्यांना पाहायला जाणं असेल किंवा अगदी रक्ताच्या नात्यातलं कोणाचा मृत्यू झाला असेल आणि त्या अंत्यविधीसाठी जाणं गरजेचं असेल, अशा अगदी अपरिहार्य कारणास्तव आपण म्हणजे परमिशन देतो आहोत त्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने तपासणीसाठी शहराच्या 4 मुख्य हायवेवर आपण 24 तासासाठी म्हणजे 24/7 आपण बॉर्डर सिलिंग पॉईंट लावलेले आहेत. त्या ठिकाणी अधिकारी 10 कर्मचारी वगैरे हे 24 तास हजर असतील. आणि आता विनाकारण जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींसाठी आपण मोठे होर्डिंगही लावलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे की आपण अत्यावश्यक पास व्यतिरिक्त जर शहरात प्रवेश करत असाल तर आपल्याला 10,000 रुपये फाईन भरावा लागेल. आणि अगदी विजिबल असेल असे मोठे आपण ते होर्डिंग लावतो. आम्ही हेच प्रयत्न करतो की अत्यावश्यक कारणाशिवाय कोणी शहरामध्ये येऊ नये आणि शहरातील पॉप्युलेशनशी मिक्स होऊ नये. आणि शहरामध्ये तरी आपली संचारबंदी लागूच आहे. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत काही अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू देणाऱ्या आस्थापना चालूच आहे. पण 11 नंतर आपल्याकडे संचारबंदी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू आहे. ते 11 ते रात्री 8 या कालावधीत फक्त होम डिलिव्हरी चालू आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वगैरे त्यांनी मीटिंग घेऊन त्यांना सांगितलेलं आहे की जरी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत जरी होम डिलिव्हरी चालू असली तरीसुद्धा दुकानाचं शटर हे डाऊनच राहील. आतमधून तुम्ही जे काही ऑर्डर आहे ती फोनवर घ्यायची आणि ती होम डिलिव्हरी करायची. तर होम डिलिव्हरी बॉईज जे आहेत त्यांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळणं याच्यासाठी आम्ही त्यांचे रॅपिड अँटिजन टेस्ट केलेले आहेत का किंवा वॅक्सिनेशन घेतलेलं आहे का, नसेल तर 1,000 रुपये दंडात्मक कारवाई त्यांच्यावर होईल. कारण हा पण एक सोर्स आहे ट्रान्समिशनचा. त्याचबरोबर आत्ताच गाईडलाईन्स आलेल्या आहेत. या अत्यावश्यक कारणासाठी ज्यांना जिल्ह्यातून बाहेर जायचं आहे किंवा शहरातून बाहेर जायचं आहे, कारण या ठिकाणी जिल्हाअंतर्गत संचार आणि शहराअंतर्गत संचार हे 2 शहरांमधील संचार आणि 2 जिल्ह्यांमधील संचार याच्यावर बंदी आहे. तर ज्यांना शहरातून बाहेर जायचं आहे त्यांच्यासाठी COVID-19 COVID-19 covid19.mhpolice.in ही ती वेब बेस्ड लिंक आहे. ज्या लिंकवर ते क्लिक करून त्यांचे अत्यावश्यक कोणत्या कारणासाठी त्यांना प्रवास करायचा आहे याबाबत ते फील्ड्स दिलेले आहेत. तिथे ते माहिती भरू शकतील. त्यांच्याबरोबर कोण सहप्रवासी आहेत त्यांची देखील माहिती. म्हणजे थोडक्यात काय की गेल्या वर्षी जसं आपण ई पास सुविधा दिल्या होत्या त्याच पद्धतीने ई पास सुविधा आपण हे करतो. पण यावेळेला अत्यावश्यक कारणासाठी तुम्ही बाहेर जात असाल तर त्याच्याबद्दलचं पुरावा म्हणून ते डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावं लागणार आहे. जर तुमचे नातेवाईक बाहेर सिरियस असतील तर त्या डॉक्टरांचं मेडिकल सर्टिफिकेट लागेल. कोणी जर डेथ झाली असेल तर त्याचं डेथ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. या गोष्टी कराव्या लागतील. काही लोकांकडे स्मार्टफोन नाही आहेत, काही लोकांकडे इंटरनेट कनेक्शन नाही आहे, तर त्यांच्यासाठी प्रोव्हिजन ठेवलेली आहे की त्यांनी पोलीस स्टेशनला लिखित अर्ज द्यायचा आहे. त्याच्याबरोबर जे काही कागदपत्र अत्यावश्यक आहेत ती कागदपत्र जोडायची आहेत आणि पोलीस स्टेशननी ते अर्ज घेतल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे की यांचं कारण खरोखरच अत्यावश्यक आहे का. आणि DCP झोन, DCP परिमंडल, पोलीस उपायुक्त परिमंडल यांना DG ऑफिसने नोडल ऑफिसर म्हणून शहर एरियामध्ये आणि ग्रामीण एरियामध्ये SP यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आलेलं आहे. त्यांनी मग ती पास देण्याची कारवाई करायची आहे. तर पोलीस स्टेशनकडून जेव्हा हस्तलिखित हे अर्ज येतील त्यावेळेला मग त्यांना पोलीस स्टेशननी त्यांना तिथे मदत करायची आहे. त्यांचे पासेस घेऊन त्या ठिकाणी त्यांना ई पास भरून देण्यासाठी मदत करायची आहे त्या नागरिकांना. त्यासाठी मग सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की एक टेबल ते आणि एक डेडिकेटेड स्टाफ ते अपॉइंट करतील आणि ज्यांना कोणाला इंटरनेट सुविधा नाही आहे, मोबाईलवर स्मार्टफोन नाही आहे, ते इथे येऊन पोलिसांच्या मदतीने अपलोड करतील किंवा काही नागरिक आहेत जे मदत करायला तयार आहेत त्यांनी त्यांना अपलोड करून द्यावं. आणि 24 तासाच्या आतमध्ये आम्ही त्यांना ई पास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. माझी पुन्हा एकदा सर्व सोलापूरच्या नागरिकांना विनंती राहील, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर अजिबात जाऊ नका. जिवंत राहणं हे सध्या घडीतलं सगळ्यात अत्यावश्यक कारण आहे. त्यामुळे स्वतःचं जबाबदारी ओळखा, स्वतःही जिवंत राहा आणि दुसऱ्यांनाही
जिवंत राहू द्या ही माझी कळकळीची विनंती आहे. शेवटी आम्ही रस्त्यावर आहोतच. नाही ऐकलं तर कायदेशीर बळाचा, योग्य त्या बळाचा वापर करूच, योग्य त्या मार्गांचाही वापर करू. पण आपल्या सर्वांकडून मला सहकार्य अपेक्षित.